पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नव्यानं प्रारूप प्रभाग रचना करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि येत्या 23 किंवा 24 जुलैला हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करण्यात येईल। अंतिम झालेली रचना 4 ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठवण्यात येणार आहे। गणेशोत्सवामध्ये ढोल वादन करणाऱ्या पथकांना पुणे महानगरपालिकेनं मनपाच्या मैदानावर सराव करण्यासाठी यंदा परवानगी नाकारली आहे। आवाजाबाबत स्थानिक रहिवाशांकडून अनेक तक्रारी आल्या आणि त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी या पथकांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला। पुणे पिंपरीतल्या वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी ॲक्शन प्लॅन तयार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली। दौंडचे आमदार राहुल कुल आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे वाहतूक कोंडीचा हा मुद्दा उपस्थित केला। त्यावर दादा भुसे यांनी ही ग्वाही दिली। अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किती नुकसान झाले याबाबत पुण्यामधल्या IITA मधल्या शास्त्रज्ञांचा IITA मधल्या शास्त्रज्ञांचा अभ्यास सुरू आहे आणि अतिवृष्टीच्या घटना वाढण्यामागे हवामान बदल हा एक प्रमुख घटक असला तरी वेगानं होणारे शहरीकरण, संकुचित होणारे पुरक्षेत्र अशी कारणं त्यामागे असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। नाशिकमध्ये आज आदिवासी विकास विभागातल्या रोजंदारी शिक्षकांचा बिराड मोर्चा निघणार आहे। मागण्या अद्याप मान्य न झाल्यानं त्यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। आता सामूहिक आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलाय। गेल्या 3 दिवसांपासून आपलं सरकार पोर्टलचं सर्व्हर डाऊन असल्यानं जिल्ह्यातल्या हजारो शैक्षणिक दाखले प्रलंबित आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आलेत। अभियांत्रिकीसह प्रवेशासाठी अनेक शिक्षण संस्थांमध्ये तसंच CET परीक्षेसाठी अर्ज करण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता। मात्र विद्यार्थ्यांना दाखलेच उपलब्ध झाले नसल्यानं प्रवेशासाठी संस्थाचालकांची मनधरणी करण्याची वेळ पालकांवर आली आहे। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातल्या संशयित निलंबित नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। त्यांना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तहसीलदार विशाल सोनवणे यांनी जानेवारीमध्ये पदाचा गैरवापर करत कागदपत्रांची शहानिशा न करता आर्थिक लाभासाठी जन्म प्रमाणपत्र दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। येवला इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे। आता या स्मारकाचा ताबा पाटी संस्थेनं घेतलाय। त्यामुळे याचा उपयोग सर्वसामान्यांना आणि बौद्ध भिक्खूंसाठी कसा होईल याचा विचार करावा असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत आयोजित बैठकीत दिले। विद्यादीप बालगृह छळ प्रकरणामध्ये तिघांना अटक करण्यात आली। या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल विधानसभेत एक मोठी घोषणा केली। यानंतर पोलिसांनी या प्रकरणात बालगृहाच्या अधीक्षकांसह एकूण 4 महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। छत्रपती संभाजीनगरच्या कार्डा कॉर्नर परिसरामध्ये 150 कोटींची जमीन प्रकरणामध्ये सालाजंग वंशजांची आजही चौकशी केली जाणार आहे। भुमरेंच्या ड्रायव्हरला ही 150 कोटींची जमीन भेट दिलेली होती आणि त्यावरून सालाजंगच्या वंशजांची काल पोलीस आयुक्तालयामध्ये दिवसभर चौकशी करण्यात आलेली। शहरातील पार्किंग समस्या लक्षात घेता स्मार्ट पार्किंग नावाचं ॲप लवकरच चालू होतं। यामध्ये दुकानासमोरचं पार्किंग आरक्षित करता येणार आहे आणि यासाठी दुकानदारांकडून शुल्क आकारलं जाणार आहे। जे पार्किंग घेणार नाहीत त्यांच्या दुकानासमोर मनपा पे अँड पार्क करणार आहे। संभाजीनगरमधल्या धार्मिक स्थळाजवळील काही दुकानं हटवली आहेत। भर पावसामध्ये ही कारवाई सुरू होती। पदमपुरा ते पंचवटी चौकादरम्यान 8 ते 10 दुकानं JCBनं पाडण्यात आली। काहींनी न्यायालयामध्ये धाव घेतल्यानं त्यांच्यावर कारवाई झाली नाही।